नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत गरमागरम लसूणी डाळ, अगदी हॉटेल सारखी. तर चला तर मग बनवायला सुरुवात करूया. तर कढईमध्ये आपण टाकलेलं आहे तेल, जिरं मोहरी टाकूया. त्याच्यानंतर ते तडतडल्यानंतर आपण त्याच्यात नंतर टाकणार आहोत लसूण. ते झाकण ठेवलंय बिकॉज ऑफ ते उडतं ना, म्हणून झाकण ठेवलंय. तर लसूण टाकल्यानंतर हिरवी मिरची टाकणार आहोत, थोडंसं आलं आणि कढीपत्ता सुद्धा टाकणार आहोत. एकदम टेस्ट छान येते. यातलं कुठल्या सुद्धा गोष्टी स्किप करू नका जर तुम्हाला एकदम अशी लसूणी डाळ हवी असेल. तर मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचंय जेणेकरून सगळं असं मऊ होईल. त्याच्यानंतर थोडं तूप टाकायचंय. तुम्हाला जर तेलाची फोडणी द्यायची नसेल, तुपाची दिली तरी चालेल. मी असं वरनं थोडं तूप टाकलेलं आहे. मस्तपैकी मिक्स झालं, तुपामध्ये फ्राय झालं की कांदा मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. आपल्याला कुठली भाजी बनवायची नसेल तर ही डाळ एकदम उपयुक्त आहे, जी चपाती बरोबर, भाकरी बरोबर आणि भाताबरोबर सुद्धा खाऊ शकतो. तर कांदा थोडा गोल्डन ब्राऊन करायचा आहे आणि गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण शिमला मिरची टाकून घ्यायची आहे. शिमला मिरची टाकून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे आहे. या सर्व गोष्टी आपल्याला अर्ध्या कुक करायच्या आहेत थोड्या हाय फ्लेमवरती, म्हणजे एकदम छान अशा मऊ होतात आणि जळत नाही. जर जळायला लागलं तर फ्लेम अजून कमी करा. इंडक्शन असेल तर त्याचं टेम्परेचर थोडं अजून डाऊन करा. मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. असा थोडा स्मोकी टाईप फ्लेवर येतो असं ढवळत राहिलो की आपण त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकूया थोडं चवीप्रमाणे मीठ टाकूया. तुम्हाला जर थोडं त्याला गोडवा हवा असेल तर तुम्ही थोडी साखर सुद्धा टाकू शकता, जेणेकरून डाळीला एकदम छान चव येते. आंबट गोड आणि थोडी तिखट अशा सगळ्या मिक्स चवी होतात. तुम्हाला थोडं आंबट हवं असेल तर तुम्ही कोकम आगळ किंवा लिंबूही पिळू शकता. आता आपण हे त्याला थोडं हाफ कुक करायला ठेवूया. हाफ कुक केल्यानंतर थोडं स्मॅश करायचं आहे. स्मॅश केल्यानंतर त्याच्यात आपले ड्राय मसाले असतात, हळद म्हणा, गरम मसाला म्हणा, कोथिंबीर पावडर म्हणा, तिखट, हिंग, हे सर्व टाकून हे सर्व टाकून आपण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी शिंपडायचं आहे जेणेकरून तो मसाला जळाला नाही पाहिजे. त्याच्यानंतर आपण कुक केलेली तुरडाळ, मूगडाळ ही डाळ मी शिजवून घेतली आहे, घोटली आहे म्हणजे फोडली आहे आणि मस्त ती त्या फोडणीमध्ये टाकून घेतलेली आहे. व्यवस्थित असं ढवळून घ्यायचं आहे. सगळा मसाला तो डाळीला लागला गेला पाहिजे, तेव्हाच ती छान अशी चव येते. ह्यावरती तुम्हाला जर लसणीची फोडणी द्यायची असेल तरी तुम्ही वर्ण देऊ शकता किंवा नाही दिली तरी चालून गेली. वर्ण कोथिंबीरचं मस्तपैकी गार्निशिंग करून घ्यायचं आहे आणि थोडीशी साखर टाकायची जेणेकरून टेस्ट खूप छान लागते. आता आपण याला थोडी एक वाफ काढून घेऊया आणि मग आपली मस्त लसूणी डाळ ही रेडी आहे. वर्ण थोडी कसुरी मेथी टाकलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर वरनं अजून कोथिंबीर टाकू शकता आणि आपली लसूण डाळ ही रेडी आहे. नक्की करून पहा. थँक्यू.